चला तर मैत्रिणी, आजची टिफिन भाजी काय आहे तर हे हरभरे आहे ना, मी रात्रीच भिजत टाकले होते. 8-9 तास छान भिजले की ते शिजायला पण जास्त त्रास देत नाही. तिथे एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यात हे हरभरे आणि 2 बटाटे स्वच्छ धुवून आहे ना आपण उकडायला ठेवणार आहेत. त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहेत. तर हे आधीच टाकायचं कारण मैत्रिणींना सॉफ्ट असे चणे लवकर शिजतात यासाठी. तर मस्तपैकी फुल गॅसवर 4 शिट्ट्या घेणार आहे इथे मी. आणि हो, 4 शिट्ट्या होईपर्यंत आहे ना त्याचा मसाला पाहूया आपण काय काय आहे. ते इथे मी कांदा घेतलेला आहे कटिंग करून, खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी कटिंग करून, आलं, लसूण आणि कोथिंबीर, बस एवढंच मसाला घेतलेला आहे. हे छानपैकी परतून भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून पण घ्यायचं आहे. तर मैत्रिणी, असे छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला आहे ना नक्की फॉलो करा. आणि हो, ज्या ताई दादांनी माझ्या चॅनलला फॉलो केलेलं आहे ना त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि हो मैत्रिणींना, याच्यामध्ये आहे ना एव्हरेस्टचा मटण मसाला ॲड करायचा, कारण अशी भन्नाट अशी चव येते ना ह्या भाजीला की बस रे बस. आता हे उकडून झालेलं आहे. तर हे 2 बटाटे साईडला ठेवलेलं आहे. इथं तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात आहे ना आता आपण एव्हरेस्टचा गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि अजून आहे ना त्याच्यात आपण लाल तिखट पण ॲड केलेलं आहे. आणि हो, मग आता हे छानपैकी परतून घ्यायचं आणि आहे ना त्याच्यामध्ये आहे ना उकडलेले चणे आहे ना ॲड करून टाकायचे. ते पाणीसुद्धा त्याच्यात ॲड करायचं आहे बरं का. त्या पाण्यामध्ये तर मेन अर्क असतो आणि चवीला पण भन्नाट लागते. आता हे मसाला वाटलेला आहे ना तो आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. छानपैकी एक उकळी करून घेणार आहोत. आणि हो, ते शिजलेले बटाटे आहे ना ते सुद्धा छान कटिंग करून आपण याच्यात ॲड करायचे आहे. आणि असे जराशी मीडियम घट्टसर ठेवूया, म्हणजे कसं भातासोबत पण खाता येईल आणि चपातीसोबत पण खाता येईल. काय मग, असे भन्नाट असा सुगंध सुटला आहे ना घरात, मस्तच. चला तर मग एक उकळी आली का वरून छानपैकी कोथिंबीर आपण आहे ना कटिंग करून त्याच्यावर ॲड करणार आहोत. हे पहा मैत्रिणी, अशी या पद्धतीने ही छानपैकी अशी भाजी तयार झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करायला विसरू नका. हे पहा भन्नाट अशी उकळी आलेली आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे. चला तर मग काय, लाईक आणि शेअर, कमेंट.